कथा ऐकली. परीक्षिताला विलक्षण आनंद झाला आणि तो आनंद झाल्यानंतर तो म्हणतो विलक्षण असणारी कथा आहे म्हणे, तेव्हा पुढची कथा सांगा. आणि आता शुकमुनींनी पुढची कथा सांगायला सुरुवात केली, ती म्हणजे वामन अवतार. अमरावतीवरती दैत्यांचं राज्य होतं हे बघितलं आणि अदिती मातेला अत्यंत दुःख झालं. आपण बघितलं कश्यप ऋषींच्या किती पत्नी आहेत. दितीपासून झालेले दैत्य आहेत, अदितीपासून झालेले देव आहेत, मनूपासून झालेले मानव आहेत, कद्रूपासून झालेले सरपटणारे प्राणी आहेत, विनितेपासून झालेले पक्षी. हे सगळं बघितलं आपण काय आहे ते. आणि म्हणून ती अदिती माता जी आहे ती अत्यंत खिन्न झाली, उदास झाली आणि तिचं ते औदासीन्य पतीला सांगावंच लागत नाही. एकमेकांचे विचार ज्यांना न सांगता कळतात त्या पती पत्नींना खऱ्या अर्थाने सुलग्न म्हणतात. आपल्याकडे काय असेल ते आपलं आपण बघावं काय, पण खऱ्या अर्थाने कधीतरी सुलग्न असलं पाहिजे, न सांगता कधीतरी कळलं पाहिजे काय आहे ते. कश्यप ऋषीने सांगावंच लागले नाही की अदिती माता का खिन्न आहे. कारण जी आहे तिची दिती, तिला पुत्र आहेत आणि हिला पुत्रच नाही आहेत आणि न सांगता त्यांना कळलंय की अदितीला काय हवंय. आणि म्हणून ते म्हणतायत की अदिती काय कर, आता मी तुला सांगतो ते अनुष्ठान कर. कशासाठी? पुत्र हवाय ना म्हणून अनुष्ठान कर. आपण बघितलं भागवतामध्ये अनुष्ठान आहेत, अनेक प्रकारची अनुष्ठान सांगितले. कश्यप ऋषी म्हणतात की आता तू पयोव्रत कर, पयोव्रताचं अनुष्ठान कर. फाल्गुन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत 12 दिवस काय करायचंय तर हे पयोव्रत करायचं. या 12 दिवसामध्ये एक काय मांडायचं आहे तर अधिष्ठान मांडायचं आहे ज्याच्यामध्ये देवीची मूर्ती आहे, वेदी आहे, आदित्य आहे, जल आहे, अग्नी आहे, गुरुदेव आहेत. या सगळ्यांचं काय आहे तर पूजन करणं आहे. आणि त्याचबरोबर 12 अक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय अखंड त्या मंत्राचा जप करणं. 12 दिवसाचा उपवास सांगितलाय, पण उपवास म्हणजे चित्ताने परमात्म्याजवळ वास करणं याला खऱ्या अर्थाने उपवास म्हणतात. त्याचबरोबर काय आहे तर जे खाणं आहे उपवासाच्या निमित्ताने तर ते चरू खाणं आहे. आणि तो कोणता चरू खाणं? पयोव्रत. याचा अर्थ पय म्हणजे दूध, दुधामध्ये शिजवलेलं. मग तांदूळ शिजवायचे तर दुधामध्ये शिजवायचे म्हणजे पायस आहे. मग आता गव्हाचं काही करायचं असेल किंवा जोंधळ्याचं काही करायचं असेल तर आपण दशमी करतो. म्हणजे दुधामध्ये शिजवलेला चरू खाणं आणि काय करणं तर पयोव्रत करणं असं सांगितलेलं आहे. 12 अक्षराचा मंत्र सांगितलेला आहे. त्यानुसार सगळं जे आहे जसं व्रत कश्यप ऋषींनी सांगितलं तसंच त्या अदिती मातेने व्रताचा आरंभ केला. जसा तो आरंभ झाला 12 दिवसाचं तिचं व्रत पूर्ण झालं आणि आता काय भगवानच प्रगट होणार होते. त्यामुळे काही वाट बघायची गरजच नाही. बाल रूपामध्ये भगवान साक्षात जे आहेत ना ते त्या अदिती मातेसमोर प्रगटच झाले. ते भगवान वामन अवतार. विलक्षण सुंदर असं ते रूप होतं. मुखावरती विलक्षण असणारं तर तेज, बाल रूप असं ते आहे. आणि ते बघितलं इतका आनंद झाला. अत्यंत तेजोमय असा हा अवतार होता. या बालकाला बघितल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी द्यावंसच वाटलं. शुकमुनी म्हणतात त्या बालकाला कुणी कुणी काय दिलं समजून घे राजा. पृथ्वीला असं वाटलं की इतकं सुंदर बालक आहे म्हणून साक्षात पृथ्वीने याला मृगाजीनं दिलेलं आहे. चंद्राने याला दंड दिलाय. साक्षात बृहस्पती म्हणजे देवांचा जे देव गुरु त्यांनी याच्या गळ्यामध्ये काय घातलंय तर यज्ञोपवीत घातलेलं आहे. कश्यप याचे जे पिता आहेत त्यांनी याच्या कमरेला मेखला बांधलेली आहे. अदिती माता जी आहे त्या अदिती मातेने ह्याला कौपीनं नेसवलेलं आहे. आता कौपीनं नेसवण्याचा अधिकार मातेचाच आहे. कटीचं वस्त्र कोण नेसवणार? मातेशिवाय दुसरा कोणता तो अधिकारच नाही. साक्षात अदिती मातेने ह्याला कौपीनं नेसवलेलं आहे. देवांचा जो अर्थ गणारा अर्थमंत्री कुबेर त्यांनी याला भिक्षा पात्र दिलेलं आहे. समुद्राने न सुकणाऱ्या फुलांची माळा याच्या गळ्यामध्ये घातले. वरून आणि याला छत्र दिले आणि साक्षात पार्वती मातेने याला भिक्षा घातली. असा हा वामन अवतार. अतिशय सुंदर गोड मुखावरती असणारं ब्रह्मतेज आणि बाल रूपामध्ये असा असणारा अवतार कशासाठी आला होता? काही कार्य घेऊनच ना भगवान तर आलेले आहेत. आणि आले
माता पित्यांना वंदन केलेलं आहे आणि आता म्हणतात मी माझ्या कार्याला जातो आणि कुठे आलेले आहेत तर याचक म्हणून दैत्यांचा राजा असणारा बली त्याच्या दारामध्ये आले. बलीकडे सगळ्या प्रकारचं वैभव आहे. आपण बघितलं किती तप केलेलं आहे. इंद्राजवळ जितकं आहे तितकंच. आणि म्हणून समुद्र मंथनाची लीला बली आणि कोणाबरोबर आहे ते इंद्राबरोबरच आहे. अशा या बलीच्या राजप्रासादामध्ये भगवान वामन आलेले. ते छोटंसं रूप बघितलं. विचारतोय तो कशासाठी आलात आणि बाल रूपामधला भगवान म्हणतोय की मी याचक म्हणून आलोय. याचक म्हटल्यानंतर बलीला इतका आनंद झाला. बलीचं वैशिष्ट्य काय होतं म्हणे, बलीला सगळं येत होतं पण बलीला काही नाही म्हणताच येत नव्हतं. अत्यंत उदार होता, इतका उदार. कोणी एखादा याचक आला तर त्याला इतका आनंद व्हायचा, तो कायम दान द्यायचा. आणि असा दान देणारा तो, जेव्हा त्याला कळलं की बालक आपल्या दारामध्ये आलंय तेव्हा तो विचारतोय तुला दान हवंय, देतो ना मी, बोल तुला काय हवंय, माझं धन हवंय, माझं राज्य हवंय की माझी स्त्री हवी. दान देणारा मी आणि याचक तू दान घेणारा. मी वरिष्ठ आणि तू कनिष्ठ भाव आहे त्याच्यामध्ये. अत्यंत अहंकार आहे. आणि अहंकाराने तो पुन्हा म्हणतोय की तू याचक म्हणून माझ्या दारामध्ये आलायस, बोल तू काय मागतोयस, तुला मी काय देऊ, माझं राज्य देऊ, माझं धन देऊ की माझी स्त्री देऊ. त्याच वेळेला बलीचे असणारे जे गुरु आहेत म्हणजे दैत्यांचे जे सल्लागार आहेत ते शुक्राचार्य आहेत. ते शुक्राचार्य म्हणतायत राजा मला विचारल्याशिवाय दान देऊ नकोस, मला विचारल्याशिवाय दान देऊ नकोस, हे मला काही योग्य वाटत नाही. तेव्हा तू अगदी विचार कर आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू दान देऊ नकोस. पण राजपद आपण बघितलं, जीव कशा कशाने मत्त होतो. विद्येनी मत्त होतो, तारुण्याने मत्त होतो, पदानी मत्त होतो, धनानी मत्त होतो. असा राजपदानी मत्त झालेला तो बली त्याने गुरुदेवांचंही ऐकलं नाही. आणि पुन्हा तो विचारतोय की बोल तुला मी काय दान देऊ. आणि ह्या बाल नारायणाने सांगितलं बाकी काहीच नको, ते धन घेऊन मी काय करू, तुझी स्त्री घेऊन मी काय करू आणि तुझा राजवाडा घेऊन मी काय करू, मला यातलं काहीच नको. द्यायचंच असेल तर काय दे, तर 3 पावलं जमीन दे, भूमी दे. देशील हो दे, नक्की देशील हो नक्की देशील, शब्द देतो दे. बलीने शब्द दिलाय बरं का की मी देईन म्हणून. आणि आता भगवंतांनी आपली लीला सुरुवात केली. पहिलं पाऊल दिसायलाच लहान होते, बघता बघता इतकं अवाढव्य झालं की संपूर्ण पृथ्वी तत्वच त्याने व्यापून घेतलं गेलं. दुसऱ्या पावलाने संपूर्ण अंतरिक्ष गेलं. आता पाऊल फिरायला जागाच नाही. बलीला कळलं की समोरचा कोणी सामान्य नाही, अत्यंत असामान्य असा असणारा तो आहे. आणि मी तर शब्द दिलेला आहे, दिलेला शब्द पाळला पाहिजे. आणि म्हणून बली जो आहे तो वाकलेला आहे. आणि आता तो म्हणतोय की तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, पण मी शब्द दिलेला आहे की 3 भूमी 3 पावलं जी आहेत ती भूमी मी तुम्हाला देईन. एका पावलाने तर संपूर्ण पृथ्वी तत्व गेलं, दुसऱ्यांनी अंतरिक्षही गेलं, आता तिसरं काहीच नाही. तेव्हा काय करा, माझ्याच मस्तकावरती पाय ठेवा. आत्मनिवेदन, आत्मसमर्पण करून टाकलं. आणि जेव्हा आत्मसमर्पण केलं तेव्हा त्याच वेळेला बलीची जी पत्नी आहे ती विंध्यावती आहे, ती शरण आली आहे. आणि ती म्हणते काही करा पण माझं सौभाग्य कसं ठेवा तर अबाधित ठेवा. आता शरण आल्यानंतर काय मरण न देणं, म्हणून त्याला काय सांगितलेलं आहे की आता ठीक आहे, त्याला दिले जीवदान दिलेलं आहे. आणि जीवदान दिल्यानंतर त्याच्या मस्तकावरती जे पाऊल ठेवलं ते त्याला पाताळातच ढकललं. आणि भगवंताच्या मुखातून विधान बाहेर पडलं. भगवंत म्हणतायत की तू तुझ्या सामर्थ्यासह कुठे जा तर पाताळामध्ये जा, तू तुझ्या सामर्थ्यासह पाताळात जा सांगितलं. आणि म्हणून सगळ्या सामर्थ्यासह बली कुठे गेलेला आहे तर पाताळामध्ये गेलेला आहे. काही काळ भगवान साक्षात हा भक्त आहे म्हणून त्याचा द्वारपालही झाला. ही सगळी कथा कोणती आहे तर ती वामन अवताराची आहे. राजा समजून घे, बली पाताळात गेला म्हणजे कुठे गेला, वैभवानिशी गेला म्हणजे कुठे गेला. आणि मग आपल्याला लक्षात येईल की जरा थोडं विज्ञान म्हणा किंवा भूगोल,
खूप छान सांगितलेलं आहे. शंकर अभ्यंकरांनी सांगितलेलं आहे, डोंगरे महाराजांनी सांगितलेलं आहे. आपण कधीतरी शाळेमध्ये गेलोय, भूगोल शिकलोय. भूगोल जेव्हा आपल्याला बाई शिकवायच्या तेव्हा एक ग्लोब आणून ठेवायच्या आपल्यासमोर. मोठ्या पृथ्वीचा एक छोटा ग्लोब आपल्या समोर असायचा. जसं ब्रह्मांडामध्ये ते पिंडामध्ये तुमच्या इथे आहे, तसा तो छोटा ग्लोब. तो ग्लोब जर बघितला तर लक्षात येईल की आपल्या देशाच्या खाली अत्यंत वैभवपूर्ण असा देश कोणता असेल, सगळं वैभव ज्याच्याकडे आहे पण कोणतीही संस्कृती नाही असा देश कोणता असेल, तर ज्याला सगळ्यांचं फार आकर्षण आहे तोच देश आहे. कारण तिथे केवळ भोगयोनी आहे. आणि ती कोणाची आहे, तर ते बलीचं राज्य आहे असं आपल्याला भागवत सांगतो. तो म्हणजे अमेरिका आहे. सगळे भोग आहेत तिकडे, अत्यंत वैभव आहे. भगवंताच्या मुखातलं विधान आहे, तुझ्या वैभवानिशी तिथे जा, पण भोगयोनी, योगयोनी नाही. परमात्म्याची प्राप्ती त्या भूमीमध्ये नाही. त्या भूमीमध्ये तिकडं तर मिळणार नाही. परमात्म्याची प्राप्ती असेल तर भूमी तरी कशी पाहिजे, अत्यंत पवित्र पाहिजे. असं कथा सगळी सांगितली वामन अवताराची. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.